मोठी बातमी महापुरामुळे धाराशिव जिल्ह्यात मोठं नुकसान झालंय आणि असं असताना बँकांकडून कर्ज वसुलीसाठी तगादा लावला जात असल्याचं समोर आलंय। धाराशिव जिल्ह्यातील संजितपूर गावातील 27 शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी बँकेच्या नोटिसा आलेल्या आहेत। संकटाच्या काळात शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज असताना सक्तीची कर्ज वसुली सुरू असल्यानं शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जातोय। राजकीय नेत्यांनी आदेश दिल्यानंतरही बँकांकडून नोटिसा येत असल्यानं शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जातोय। भारतीय स्टेट बँकेनं आम्हाला प्रेमपत्र पाठवलेलं आहे की कर्ज भरा म्हणून। आता सोयाबीनचं तर पीक 100% गेलेलं आहे। शेतकरी एकतर मराठ्या अवस्थेमध्ये आहे आणि ह्याच्यात बँकेच्या अशा नोटीस आहेत, त्या गावात सगळ्यांना नोटीस आलेल्या आहेत किंवा पीक कर्ज भरा म्हणून। भाजप सरकारने शेतकऱ्याची कर्जमाफी 7/12 कोरा करू असं आश्वासन दिलेलं आहे। आणखीन शेतकऱ्याचा 7/12 कोरा झालेला नाही। आता शेतकरी जर अशा परिस्थितीमध्ये असताना जर बँकेचा तगादा आहे किंवा पैसे भरा म्हणून, कुठून पैसे भरायचे शेतकऱ्यांनी? काय शेतात आता काय राहिलंच नाही, काही शेतात तर काय शेतातलं आता राहिलंच नाही काही शिल्लक। आणि कशाने कर्ज हे भरायचं? निवडणुकीच्या आधी लय अर्धलीन आम्ही सगळं उग माफच करू, 7/12 कोरा करू। आता कुठे जाऊन बसलेत आता काय माहिती? झाली खुर्ची झाली, आता कायला त्यांना कर्ज माफी मुक्तीन काय गरज आहे? त्यांचं काम भागलं। अतिवृष्टी आणि पुराचा बीड जिल्ह्याला मोठा फटका बसला आणि या पुरामुळे हातातोंडाशी आलेलं पीक मातीमोल झालं। या नुकसानीतून अद्याप शेतकरी सावरलेला नसतानाच आता त्याला आणखी एक धक्का बसलाय। बीड जिल्ह्यातल्या पाटोदा तालुक्यातील मुगगाव इथल्या शेतकऱ्यांना बँकांनी कर्ज भरण्याच्या नोटिसा पाठवल्यात आणि तातडीनं कर्ज फेडा अशा नोटिसा बँकांनी पाठवल्यात। आधीच अस्मानी संकटानं हवालदिल झालेल्या या शेतकऱ्यासमोर हे नवं सुलतानी संकट उभं ठाकलंय। थोडं बँकांनी सरकारने समजून घ्यावं। सरकारने याच्यावर बँकांना पत्रक काढून सांगावं की शेतकऱ्याची आज आर्थिक परिस्थिती बरी नाही, ही चाललेली जी सक्तीची वसुली आहे ती थांबवली गेली पाहिजे। वीज बिल असतील, काही बँकेचे कर्ज असतील, हे शेतकऱ्याला आज 2 वर्ष तरी शेतकरी किमान भरू शकत नाही। सरकारला माझी एवढीच विनंती आहे, तात्काळ अनुदानाच्या स्वरूपामध्ये हेक्टरी 50,000 रुपये जाहीर करा। बँकेने लावलेला जो तगादा आहे हा बँकेंना सांगा की त्यांच्या शेतकऱ्याच्या दारामध्ये जाऊ नका, ही सक्तीची वसुली थांबवा, अन्यथा शेतकऱ्याची लेकरं ऋण घेऊन बँकेच्या अधिकाऱ्याला मारल्याशिवाय राहणार नाहीत। खरडून जी वाहून गेली, सोयाबीन वाहून गेलंय, कापूस वाहून गेलाय। त्याच्यामध्ये आता बँकेचे मेसेज येतात की तुम्ही पीक कर्ज भरा। पीक कर्ज भरा म्हणजे पीक कर्जाला आपल्याला पैसेच नाहीत। पैसे नसल्यामुळे पुन्हा मला गुडघ्याने चालता येत नाही, शेतीचं सगळं काम मला करावं लागतंय। आणि राहायला उलटी समजा त्या मंडळीला थोडा त्वचेचा आजार आहे, यासाठी सुद्धा पैसे लागतात आम्हाला। मी म्हणतो काय म्हणतो, बँकेने थोडंफार आम्हाला सहकार्य करावं। मोठा आभाळ फाटलाय शेतकऱ्यावर आमच्या। असं असतानाही आम्हाला आज आमचा भाग हा निजामी राजवटीचा भाग आहे। आज आम्हाला निजाम आणि रजाकार यांच्या जे दुःख होते, ते जे दुःख देत होते, त्या दुःखाची आठवण होत आहे। निजाम आणि रजाकाराप्रमाणे आम्हा शेतकऱ्याकडून बँका कर्ज वसूल करीत आहेत। भल्या पहाटेच 5 वाजता 6 वाजता त्यांना मेसेज, आम्हा शेतकऱ्यांना बँकाचे मेसेज येते किंवा हे तुम्ही पीक कर्ज भरा। आम्ही हे मेसेज हे पीक कर्ज भराव कुठून? आमच्याकडं 8 दिवसापूर्वी महापूर झालेला आहे सिरसमार्ग येथे तर्टेवाडी शिवारात। त्यांनी मोसंब्याची बाग, मोसंब्याचे पिकं सगळे कपाशी, तूर, सोयाबीन पूर्ण खलात पाण्याने गेलेले आहेत। आणि तरी आम्हाला सेंट्रल बँकेचे मेसेज येतात की कर्ज भरा म्हणून। तर आता हे कर्ज कुठून भरायचे? आम्हाला कर्जाची एक तर माफी द्या कर्जाची, नाहीतर आम्हाला सवलत द्या, नाहीतर व्याज माफ करा किंवा पूर्ण कर्ज माफ करा। महापूर आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात असताना शेतकऱ्यांना बँकांनी कर्ज वसुलीच्या नोटिसा पाठवल्यात आणि त्यामुळे शेतकरी वर्गाकडून संताप व्यक्त केला जातोय। दरम्यान शेतकऱ्यांना नोटिसा येणं म्हणजे माणुसकीला काळीमा फासण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। नोटीस पाठवून जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न आहे असं म्हणत प्रशांत जगताप यांनी सरकारवर निशाणा साधलाय। त्याचबरोबर जनरल डायरला पुरून उरेल असे राज्याचे प्रमुख आपल्याला लाभलेले आहेत असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय। महाराष्ट्र म्हणजे धाराशिव असेल,
त्याचबरोबर लातूर असेल, बीड असेल, या जिल्ह्यातल्या काल शेतकऱ्यांना जे काही नोटीस आल्यात ते निश्चित माणुसकीला काळीमा लावणाऱ्या आहेत. हाच खरा फडणवीस सरकारचा खरा चेहरा आहे. ह्या महाराष्ट्रातल्या लोकांनी ओळखावं. पुण्यातला असेल किंवा राज्यातल्या कुठल्याही जिल्ह्यातल्या माणसांनी हळहळ व्यक्त केली पाहिजे की जो शेतकरी पुरता मेला, ज्याच्याकडे आजच्या दिवशी सुद्धा गुडघाभर पाणी त्याच्या शेतात आहे, त्याला जप्तीच्या नोटिसा जातात, बँकेच्या वसुलीच्या नोटिसा जातात. याचाच अर्थ जनरल डायरला सुद्धा पुरून उरेल असे राज्याचे मुख्यमंत्री किंवा राज्याचे प्रमुख आपल्याला लाभले. त्याच्यामुळं हा नालायकपणा आता तरी सरकारने थांबवावा. दरम्यान राऊतांनीही सरकारवर निशाणा साधलेला आहे. पाहूयात. आम्ही जेव्हा धाराशिवला होतो तेव्हा अनेक गावात महिलांनी त्या संदर्भात प्रश्न विचारले. त्यांचं म्हणणं आहे की आता आम्हाला गेल्या 3 महिन्यापासून पैसे मिळालेले नाही. अनेक वृद्ध महिला आहेत त्याच्यामध्ये, आणि आता आम्हाला या सरकारचे पैसेही नकोत, आम्हाला मदत द्या पुराची. उद्योगांचं कर्ज माफ करता मग शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यास काय हरकत आहे, असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी केलाय. ऑफिशियली लोकसभेच्या वेबसाईटच्या उत्तरात लिहिलेलं आहे की हजारो कोटी रुपये हे सरसकट उद्योजकांचे माफ केलेले आहेत. जर उद्योजकांचे सरसकट हजारो कोटी रुपये तुम्ही माफ करू शकता तर आमच्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना नाही का न्याय मिळू शकत? मग शेतकऱ्यावर का एवढा या सरकारचा रोष आहे की इतकी प्रचंड अतिवृष्टी झालेली असताना DCC बँकांना का नाही सरकार सांगत आहे की आता ही वेळ नाही, आता कोणीही पुढचे 6 महिने कुठल्याही शेतकऱ्याला परतफेड करायची नाही, इथं ऑर्डर काढू शकतं महाराष्ट्र सरकार. आता बातमी न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची. पूरग्रस्त शेतकऱ्यांना नोटिसा पाठवल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती. दरम्यान पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी या बातमीची दखल घेतली आहे. सरनाईकांनी जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजार यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. कुठल्याच बँकेनं शेतकऱ्यांना नोटीस देऊ नये असे आदेश काढण्याची सूचना सरनाईक यांनी दिली आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मदतीबाबत सकारात्मक निर्णय घेईल, तोपर्यंत बँकांनी कोणतीच कारवाई करू नये अशी सूचना सरनाईक यांनी दिली आहे. पूरपरिस्थिती पूर्ण जिल्ह्यामध्ये असल्या कारणानं कुणालाही नोटिसेस पाठवू नये. जोपर्यंत शासनाचा अंतिम निर्णय ह्या पीक कर्जाच्या बाबतीतला होत नाही तोपर्यंत कुठल्याही शेतकऱ्यांना घाबरून सोडू नये. खरं तर बँकांनी अशा प्रकारच्या नोटिसेस ह्या महिन्यामध्ये पाठवणंच गरज आहे, कारण शासनाचा निर्णय अंतिम अद्याप झालेला नसताना शेतकऱ्यांना घाबरून सोडण्याचं काम ह्या बँका करतायत. आणि प्रामुख्यानं मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखा हा जर प्रकार बँका करत असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याचे निर्देश मी जिल्हाधिकारी कीर्तिकरण पुजारी यांना दिलेले आहेत. आणि ताबडतोब त्या संदर्भात बँकांनी ज्या बँकांनी ह्या नोटिसेस पाठवल्या त्यांनी खुलासा करण्याचे सुद्धा आश्वासन मला जिल्हाधिकारी कीर्तिकरण पुजारी यांनी दिलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये घाबरू नये. धाराशिवमधील शेतकऱ्यांना बँकांनी नोटीस पाठवल्यानंतर भाजप आमदार राणा पाटील यांनी संताप व्यक्त केलाय. बँकांच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन देखील आदेशाचं पालन करण्यात आलं नाही आणि त्यामुळे अशा बँक मॅनेजरवर कठोर कारवाई करणार असा इशारा राणा पाटलांनी दिलाय. गेल्या आठवड्यातच कलेक्टर LDM यांच्याबरोबर चर्चा झाली, त्यांना सूचना दिल्या होत्या आणि त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व बँकेच्या मॅनेजर्सना स्पष्टपणे आदेशित केलेलं आहे की आता वसुली कुठल्याही प्रकारची करायची नाही. उलट जे अकाउंट होल्ड केलेले आहेत ते अनहोल्ड करून सर्वांना अनुदान जे आहे आता येणारं ते मिळावं या अनुषंगाने सक्त सूचना दिलेल्या आहेत. कुठल्याही बँक मॅनेजरने वसुलीच्या बाबतीत जर काही अडचण निर्माण केली किंवा आपले अकाउंट जे आहेत ते होल्ड केले तर एकदा मॅनेजरना स्पष्ट तुम्ही बोला आणि तरी अडचण आली तर जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या धाराशिवच्या तातडीने आपण एक मेसेज करा किंवा कॉल करा. अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यातील मदतीसाठी जिल्हा नियोजन निधीतून खर्चाला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. राज्याच्या तिजोरीवरचा वाढीव भार कमी करण्यासाठी सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. राज्याच्या तिजोरीमध्ये आधीच खडखडाट असल्यानं जिल्हा नियोजन निधीतून कमाल 5% निधी खर्च करण्याची तरतूद करण्यात आली आहे. तातडीची मदत आणि उपाययोजना यासाठी 5% निधी जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तातडीचा GR काढण्याच्या सूचना दिल्या आणि आता DPDCतला जो पूरग्रस्त भागासाठी निधी खर्च करत असताना ज्या मर्यादा होत्या त्या आता 10% वाढवलेल्या आहेत. त्यामुळे DPDCच्या बजेटचा 10% खर्च आता शासनाला एकदा मान्यता घ्यावी लागणार नाही. स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्री महोदयांच्या अधिकारात तो खर्च करता येईल
अशा पद्धतीचा जी आर झाला आणि त्याची कारवाई मला वाटतं कालपासूनच चालू झालेली आहे. 1 वर्ष आता 1.25 वर्ष झालं असेल, 1.25 ते 1.5 वर्ष सातत्याने महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीबद्दल मी सातत्याने जे बोलले ते होताना तुम्ही सगळेच पाहताय. काही नवीन गोष्ट नाही आणि डेटा स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. हा डेटाच महाराष्ट्र सरकारचा सांगतो.